गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे बेटा आज जो आहे तो म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट. पुढचा कन्सेप्ट कुठला बघायचा आपल्याला? शॉर्ट सर्किट टेस्ट. बरं, आपण नाही का बेटा सगळ्यात पहिले डायरेक्ट लोडिंग टेस्ट झालं, त्याच्यानंतर ओपन सर्किट टेस्ट झालं. आता कुठला चालू आहे आपला? शॉर्ट सर्किट टेस्ट. ओपन सर्किट टेस्टमध्ये सेकंडरी साईड तुमची काय होती बेटा? ओपन होती. ठीक आहे. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये आता तुमची सेकंडरी साईड काय झाली बेटा? तुमची शॉर्ट झालेली आहे. दिसते? शॉर्ट झाली म्हणजे त्याला एक गुड कंडक्टिंग वायरनी कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये तुमचे सेकंडरी साईड ओपन होतं बेटा, आता ती काय झालंय? क्लोज झाली. क्लोज झाली म्हणजे त्याला कनेक्ट वायर कनेक्ट बेटा सेकंडरी साईडला एक वायर दिसते बेटा, एक वायर लावलेली आहे. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये ते ओपन होतं सेकंडरी साईड, आता सेकंडरी साईड म्हणजे काय झाली बेटा? शॉर्ट सर्किट झाली. ठीक आहे. बरं, एवढा एक महत्वाचा फरक. त्याच्यानंतर बाकी सगळं तसंच. पहिला मेन फरक काय झाला? सेकंडरी साईड मध्ये शॉर्ट सर्किट आहे. त्याच्यानंतर बाकीचं सगळं तसंच आहे. काय? ॲमीटर A1 काय मेजर करेल? प्रायमरी करंट. वॅटमीटर W1 काय मेजर करेल? प्रायमरी पॉवर. व्होल्टमीटर V1 काय मेजर करेल बेटा? व्होल्टेज. ठीक आहे. तसंच इथे व्हेरिएक आहे. व्हेरिएक इट इज यूज्ड टू कीप द प्रायमरी व्होल्टेज टू बी कॉन्स्टंट. ठीक आहे. अच्छा, आता ना बेटा हे मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन सांगितलं शॉर्टमध्ये. कन्स्ट्रक्शन ऑलरेडी आपण भरपूर वेळ झाले, तिघ कंडिशन्समध्ये आपण बघितलं बेटा. डायरेक्ट लोडिंग टेस्टमध्ये पण बघितलंय, ओपन सर्किट टेस्टमध्ये पण बघितलंय आणि शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये पण आता आपण बघितलं त्याला. आता याचं वर्किंग मध्ये सगळ्यात पहिला पॉईंट काय सांगायचा की सेकंडरी साईड आहे याची काय बेटा? शॉर्ट. SC म्हणजे शॉर्ट सर्किट आहे. शॉर्ट सर्किट द सेकंडरी वाइंडिंग, पहिला पॉईंट. पुढे सेकंडरी वाइंडिंग शॉर्ट सर्किट केल्यामुळे तीन गोष्टी घडतात, त्या महत्वाच्या. कुठल्या तीन गोष्टी घडतात? नीट ऐका. सेकंडरी साईड म्हणजे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिथलं व्होल्टेज कमी होतं, करंट वाढतं आणि रेजिस्टन्स कमी होतं. ठीक आहे. सेकंडरी साईड शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिथलं व्होल्टेज कमी होतं, करंट वाढतं आणि रेजिस्टन्स काय होतं बेटा? कमी होतं. ठीक आहे. बरं, आता स्टार्टिंगला काय कर? सगळ्यात पहिले व्हॅरेजची पोझिशन मिनिमम पोझिशनला ठेव. व्हॅरेजची पोझिशन कुठे ठेव? मिनिममला. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला व्हॅरेजची पोझिशन मिनिमम ठेव. आता सप्लाय ऑन कर. सप्लाय ऑन केला मग व्होल्टेज हळूहळू व्होल्टेज वाढवायला सुरुवात कर. व्होल्टेज वाढव, तोपर्यंत वाढव जोपर्यंत प्रायमरी करंट इज नॉट इक्वल टू द शॉर्ट सर्किट करंट. व्होल्टेज हळूहळू वाढव, तोपर्यंत वाढवायचं जोपर्यंत प्रायमरी करंट I1 म्हणजे प्रायमरी करंट झाला, इट इज इक्वल टू द काय बेटा? शॉर्ट सर्किट करंट. इट इज इक्वल टू द कशाला? शॉर्ट सर्किट करंट. जोपर्यंत प्रायमरी करंट आणि शॉर्ट सर्किट करंट इक्वल होत नाही तोपर्यंत हळूहळू व्होल्टेज वाढव. पुढे काय? एकदा का तुझं प्रायमरी करंट आणि शॉर्ट सर्किट करंट इक्वल झालं, पुढे आता व्होल्टेज अजिबात वाढवू नको. तेच सांगितले, डू नॉट फर्दर इन्क्रीज द व्होल्टेज व्हेन I1 इज इक्वल टू ISC. झालं. I1 इज इक्वल टू ISC आलं. मग आता काय कर बेटा? ॲमीटरच्या मदतीने करंट मेजर कर. ठीक आहे. व्होल्टमीटरच्या मदतीने व्होल्टेज मेजर कर आणि वॅटमीटरच्या मदतीने पॉवर मेजर कर. वॅटमीटरच्या मदतीने काय मेजर कर बेटा? पॉवर. हे झालं इकडचं वर्किंग. ठीक आहे. पुन्हा एकदा काय काय झालं आतापर्यंत ते सांगतो. सगळ्यात पहिले शॉर्ट सर्किट टेस्टची डायग्राम बघितली. डायग्राम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं सेकंडरी साईड मध्ये शॉर्ट सर्किट आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन सांगितलं. कन्स्ट्रक्शन मध्ये ॲमीटर आहे, वॅटमीटर आहे आणि व्होल्टमीटर आहे. ॲमीटर हा करंट मेजर करेल, वॅटमीटर हा पॉवर मेजर करेल, व्होल्टमीटर हे व्होल्टेज मेजर करेल. वर्किंग मध्ये सांगताना सेकंडरी साईड सगळ्यात पहिले शॉर्ट सर्किट केली आहे. सेकंडरी साईड शॉर्ट सर्किट केल्यामुळे माझं इथे व्होल्टेज कमी होतं, करंट वाढतं, रेजिस्टन्स कमी होतो. त्याच्यानंतर व्हॅरेजची पोझिशन एकदम मिनिमम पोझिशनला ठेव. ठीक आहे. आणि मग नंतर हळूहळू तुझं व्होल्टेज वाढवायला चालू कर. व्होल्टेज वाढवायचं कुठपर्यंत वाढवायचं? जोपर्यंत प्रायमरी करंट आणि शॉर्ट सर्किट करंट इक्वल होत नाही. एकदा का तुझं प्रायमरी करंट आणि शॉर्ट सर्किट करंट इक्वल झाला की पुढे आता व्होल्टेज वाढवायचं नाही. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता तू काय कर बेटा? ॲमीटरच्या मदतीने करंट मेजर कर, व्होल्टमीटरच्या मदतीने व्होल्टेज मेजर कर आणि वॅटमीटरच्या मदतीने पॉवर मेजर कर. ठीक आहे. बरं, आता वर्किंग इथे संपलंय बेटा. वर्किंग इथं संपलंय. इथून मी इकडे ॲरो दिलेला आहे पहा, कॅल्क्युलेशन ऑफ द पॅरामीटर्स. इथून इकडे जायचंय, हा पॉईंट नंतर आहे. म्हणजे इकडे आणि मग नंतर पुन्हा इकडे ॲरो दिलेले आहेत बेटा पहा. इथून इकडे यायचंय आणि मग इथून पुन्हा इकडे यायचंय. ठीक आहे. ओके. आता कॅल्क्युलेशन ऑफ द पॅरामीटर्स बघायचे. कॅल्क्युलेशन ऑफ द पॅरामीटर्स मध्ये तुला इथे प्रायमरी करंट पण भेटेल, सेकंडरी करंट पण भेटेल. का भेटेल? तर सेकंडरी साईड तू काय केले? शॉर्ट सर्किट. मागच्या याच्यात भेटला होता का? नाही. ओपन सर्किट टेस्ट मध्ये असं भेटलं नाही. का नाही भेटलं? तर ओपन सर्किट टेस्ट मध्ये सेकंडरी साईड माझी ओपन होती म्हणून तिथे भेटलेलं नाहीये. इथे सेकंडरी साईड माझी शॉर्ट सर्किट आहे म्हणून ते मला सेकंडरी करंट भेटतो. पुढे इथे टोटल करंट लॉसेस PCUFL दाखवतात. मागच्या याच्यात आयर्न लॉसेस महत्वाचे होते, याच्यामध्ये कॉपर लॉसेस महत्वाचे असतात. ओपन सर्किट टेस्ट मध्ये
आयर्न लॉसेस महत्वाचे असतात, शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कॉपर लॉस महत्वाचा असतो. पुढे याच्यामध्ये पुन्हा जसं मागच्या याच्यामध्ये आपण पॉवरची फॉर्म्युला काढला होता, त्याला W0 दाखवायचं. W0 इज इक्वल टू काय होतं बेटा, I0 इंटू द V1 इंटू द I0 इंटू द कॉस ऑफ फाय. आठवतंय, V1 इंटू द I0 इंटू द कॉस ऑफ फाय. इथे WSC असतं. WSC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट पॉवर. WO म्हणजे काय होतं, नो लोड पॉवर. नो लोड म्हणजेच काय बेटा, ओपन सर्किट पॉवर असं पण म्हणू शकतो. मागच्या याच्यात आपला W0 होता. W0चं मिनिंग काय असतं बेटा, नो लोड पॉवर म्हणा किंवा ओपन सर्किट पॉवर म्हणा. इथेच तसं WSC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट पॉवर. शॉर्ट सर्किट पॉवर काय, VSC इंटू द ISC इंटू द कॉस ऑफ फाय. VSC इंटू द ISC इंटू द कॉस ऑफ फाय. हा मल्टिप्लाय करायला डिवाइड WSC अपॉन VSC इंटू द ISC इज इक्वल टू कॉस ऑफ फाय. म्हणजेच कॉस ऑफ फाय इज इक्वल टू WSC अपॉन VSC इंटू द ISC. ठीक आहे, पहिला मुद्दा झाला. सेकंड मध्ये काय, जर पॉवर फॅक्टरची किंमत 1 अजून केली, ह्या फॉर्म्युलामध्ये पॉवर फॅक्टरची किंमत 1 टाकून दिली, तर इथे WSC इज इक्वल टू VSC ISC इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत 1 आहे. मग WSC इज इक्वल टू VSC इंटू द ISC. का, कॉस ऑफ फाय ची किंमत किती आहे बेटा, 1. लिहा चाहे नका लिहू. पुढे V इज इक्वल टू I असतो, सगळ्यांना माहिती आहे. मग VSC इज इक्वल टू ISC इंटू द R1 ऑफ टी. VSC इज इक्वल टू ISC इंटू द R1 ऑफ टी. तीनदा सांगतोय स्टेप, महत्वाची स्टेप आहे. VSC इज इक्वल टू त्याला ISC इंटू द R1 ऑफ टी, आणि हा ISC जसाच्या तसा, हा ISC जसाच्या तसा. ISC इंटू द ISC, ISC चा स्क्वेअर इंटू द R1 ऑफ टी, जसाच तसं. ISC इंटू द ISC, ISC चा स्क्वेअर इंटू द R1 ऑफ टी. पुन्हा हा ISC मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड, मग WSC अपॉन ISC चा स्क्वेअर इज इक्वल टू R1 ऑफ टी. WSC अपॉन ISC चा स्क्वेअर इज इक्वल टू R1 ऑफ टी. म्हणजेच R1 ऑफ टी इज इक्वल टू WSC अपॉन ISC चा स्क्वेअर. ह्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण R1 ऑफ टी काढणार आहे. ह्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण काय काढू बेटा, R1 ऑफ टी. तुला इथे महत्वाचं R1 ऑफ टी काढणं, Z1 ऑफ टी आणि X1 ऑफ टी, तीन गोष्टी काढायच्या आहेत. R1 ऑफ टी, Z1 ऑफ टी आणि X1 ऑफ टी. मागच्या याच्यात आपण पहा R0 आणि X0 काढायचो, त्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युले होते. तसं इथे मला काढताना R1 ऑफ टी आणि X1 ऑफ टी काढणं महत्वाचं आहे. R1 ऑफ टी आणि X1 ऑफ टी. पण X1 ऑफ टी काढायचं असेल तुला Z1 ऑफ टी लागतो. Z1 ऑफ टी इज इक्वल टू VSC अपॉन ISC. तो Z1 ऑफ टी भेटला की ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचा. Z1 ऑफ टी इज इक्वल टू R1 ऑफ टी प्लस X1 ऑफ टी चा स्क्वेअर. हा प्लस तिकडे गेला होती मायनस. Z1 ऑफ टी इज मायनस R1 ऑफ टी. Z1 ऑफ टी चा स्क्वेअर मायनस R1 ऑफ टी चा स्क्वेअर इज इक्वल टू X1 ऑफ टी चा स्क्वेअर. म्हणजेच X1 ऑफ टी चा स्क्वेअर इज इक्वल टू Z1 ऑफ टी चा स्क्वेअर मायनस R1 ऑफ टी. मग X1 ऑफ टी होल अंडर रूटच्या आतमध्ये Z1 ऑफ टी चा स्क्वेअर मायनस R1 ऑफ टी चा स्क्वेअर. बेटा काय झालं, काही नाही, कळालं बेटा. खूप महत्वाचं, फायनली मग आपले R0 X0 काढायचे असतात ओपन सर्किट मध्ये. याच्यामध्ये R1 ऑफ टी आणि X1 ऑफ टी काढायचा असतो. R1 ऑफ टी साठी डायरेक्टली फॉर्म्युला आहे WSC अपॉन ISC चा स्क्वेअर. X1 ऑफ टी काढायचा असेल तर पहिले Z1 ऑफ टी काढ, आणि मग ह्या फॉर्म्युलामध्ये टाकून तुला X1 ऑफ टी भेटेल. मग तुला ह्या फॉर्म्युलामध्ये टाकून तुला X1 ऑफ टी भेटेल. X1 ऑफ टीचा पुढे मी डायरेक्ट फंडा यूज करेल बेटा, डायरेक्ट फॉर्म्युला यूज करेल. Z1 ऑफ टी काढला की डायरेक्ट X1 ऑफ टीचा फॉर्म्युला यूज करेल. Z1 ऑफ टी काढला की डायरेक्ट X1 ऑफ टीचा फॉर्म्युला मी यूज करेल बेटा. ठीक आहे, हा खूप महत्वाचा फंडा झाला. डायरेक्ट लोडिंग टेस्ट महत्वाचा फंडा आहे, ओपन सर्किट टेस्ट महत्वाचा फंडा आहे, शॉर्ट सर्किट टेस्ट पण महत्वाचा मुद्दा आहे. आता सगळ्यांनी हेडिंग टाका, शॉर्ट सर्किट टेस्ट. हेडिंग टाका, शॉर्ट सर्किट टेस्ट. ओके, क्वेश्चन लिहा. ड्रॉ द नीट डायग्राम फॉर कॅरिंग out the short circuit test. Draw the neat diagram for carrying out the short circuit test. Draw the neat diagram for carrying out the short circuit test. Draw the neat diagram for carrying out the short circuit test. In a laboratory, full stop there. What useful information can be obtained? What useful information can be obtained from this test? What useful information can be obtained from this test? What useful information can be obtained from this test? ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे. आता त्याची डायग्राम काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची. अपेक्षा ठेवतो झालं असेल. व्हिडिओ पॉज करून डायग्राम काढून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता खाली लिहा कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. The above figure shows the construction of short circuit test. The above figure shows the construction of short circuit test. The above figure shows the construction of short circuit test of a single phase transformer. The above figure shows the short circuit test of a single phase transformer.
of a single phase transformer. पुढचा point, it consists of variac in order to vary the input voltage. It consists of variac in order to vary the input voltage. It consists of variac in order to vary the input voltage. It consists of variac in order to vary the input voltage. पुढचा point, it also consists of voltmeter to measure the voltage. It also consists of voltmeter to measure the voltage. It also consists of voltmeter to measure the voltage, comma, ammeter to measure the current, and wattmeter to measure the power, and wattmeter to measure the power. एक ओळ सोडून खाली लिहा वर्किंग. ओके, पहिला पॉइंट त्याच्यातला, शॉर्ट सर्किट द सेकंडरी वाइंडिंग as shown in the figure. Short circuit the secondary winding as shown in the figure. Short circuit the secondary winding as shown in the figure. Okay. पुढे लिहा, the secondary winding consists of low voltage. The secondary winding consists of low voltage. The secondary winding consists of low voltage, comma, high current and low resistance. High current and low resistance. हा पॉइंट लिहिला बेटा. सेकंड वाइंडिंग कंसिस्ट ऑफ लो वोल्टेज, कॉमा, हाई करंट एंड लो रेजिस्टेंस. ठीक है, लो वोल्टेज, हाई करंट एंड लो रेजिस्टेंस. पुढचा पॉइंट, कीप द variac at the minimum position. Keep the variac at minimum position and switch on the AC supply. Keep the variac at minimum position. Keep the variac at minimum position and switch on the AC supply. Keep the variac on minimum position and switch on the AC supply. पुढचा point, increase the primary voltage slowly. Increase the primary voltage slowly. Increase the primary voltage slowly till increase the primary voltage slowly till primary current will be equal to the short circuit current. Till primary current will be equal to the short circuit current. Till primary current will be equal to the short circuit current. ब्रॅकेट च्या आत मध्ये I1 is equal to ISC. ब्रॅकेट च्या आत मध्ये I1 is equal to ISC. पुढचा पॉइंट घ्या, do not further increase the voltage. Do not further increase the voltage. Do not further increase the voltage when I1 is equal to ISC. Do not further increase the voltage when I1 is equal to ISC. Do not further increase the voltage when I1 is equal to ISC. Puts a point. Note down the reading of ammeter. Note down the reading of ammeter, comma, voltmeter and wattmeter. Note down the reading of ammeter, comma, voltmeter and wattmeter. Okay. एक ओळ सोडून खाली लिहा आता पुन्हा. Calculation of parameters by using short circuit test. एक ओळ सोडून खाली, calculation of the parameters by using short circuit test. Calculation of the parameters by using short circuit test. पहिला पॉइंट त्याच्यातला, primary current and secondary current here are present. Primary current and secondary current here are present. Hence total current loss is equal to the full load copper loss. Hence total current loss will be equal to the full load copper loss. Hence total current loss will be equal to the full load copper loss. Hence total current loss will be equal to the full load copper loss. आता इकडे पहा बेटा, हे आणि हे तीन ओळी लिहायच्यात, 1 2 आणि 3. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, 1 2 3 ह्या तीन ओळी लिहायच्या इथपर्यंत यायचंय. ह्या तीन ओळी लिहायच्या इथपर्यंत यायचं. हे ऑलरेडी लिहिलंय आपण, 1 2 आणि 3 ह्या तीन ओळी लिहायच्या. अपेक्षा तिथं झालं असेल. पुढे, इफ वी कन्सिडर द पॉवर फॅक्टर टू बी 1, if we consider the power factor to be 1, therefore आता बेटा इथून हा सेकंड पॉइंट सगळा लिहायचा आहे. R1 of t is equal to WSC upon ISC चा स्क्वेअर. R1 of t is equal to WSC upon ISC चा स्क्वेअर. हा सेकंड पॉइंट सगळा लिहायचा आहे. झालंय.
अपेक्षा ठेवतो झालं असेल. थर्ड पॉईंट घ्या, Z1 ऑफ टी इज इक्वल टू VSC अपॉन ISC. थर्ड पॉईंट घ्या, Z1 ऑफ टी इज इक्वल टू VSC अपॉन ISC. अपेक्षा ठेवतो झालं असेल. फोर्थ पॉईंट सगळा लिहून घ्या डायरेक्ट. फोर्थ पॉईंट सगळा लिहून घ्या. फोर्थ पॉईंट सगळ्याच्या सगळा लिहून घ्यायचा आहे. फोर्थ पॉईंट सगळ्याच्या सगळा लिहून घ्यायचा आहे. फोर्थ पॉईंट सगळ्याच्या सगळा लिहून घ्यायचा आहे. ओके बच्चा लोग, ठीक आहे, कळालंय. आता हा फंडा कुठला झाला आपला, शॉर्ट सर्किट टेस्ट. पुढचा फंडा बघायचा बेटा, इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन साठी आपल्याला फॉर्म्युले आहेत, त्याच्यावरती पण सम्स येतात, पण शॉर्ट सर्किट टेस्टच्या हिशोबाने. पण कोणाच्या हिशोबाने, शॉर्ट सर्किट टेस्टच्या हिशोबाने. ते फॉर्म्युले लिहून घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. किंवा आधी हेडिंग टाका, इफिशियन्सी कॅल्क्युलेशन फॉर ओपन सर्किट टेस्ट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट. हेडिंग टाकून घ्या, इफिशियन्सी कॅल्क्युलेशन फॉर शॉर्ट सर्किट टेस्ट अँड ओपन सर्किट टेस्ट. इफिशियन्सी कॅल्क्युलेशन फॉर शॉर्ट सर्किट टेस्ट अँड ओपन सर्किट टेस्ट. ओके, आता ना बेटा आपल्याला इफिशियन्सी कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला बघायचा आहे. इफिशियन्सी कॅल्क्युलेट करताना सगळ्यांना माहिती, इफिशियन्सी ॲट फुल लोडचा फॉर्म्युला आपण सम्ससाठी KVA कॉस ऑफ आहे, आपण KVA कॉस ऑफ आहे प्लस कॉपर लॉस ॲट फुल लोड प्लस आयर्न लॉस इंटू द 100 हा फॉर्म्युला आहे. आपण याच्यावरचे सम्स पण बघितले. आणि हाफ लोडसाठी फक्त इथे 0.5 KVA कॉस ऑफ आहे, 0.5 KVA कॉस ऑफ आहे प्लस कॉपर लॉस ॲट हाफ लोड प्लस आयर्न लॉस. मग कॉपर लॉस ॲट हाफ लोडसाठी 0.5चा स्क्वेअर इंटू कॉपर लॉस ॲट फुल लोड, हे फॉर्म्युले बघितले बेटा आपण, ठीक आहे. बरं, पण जेव्हा तुम्ही इफिशियन्सी ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किटसाठी कॅल्क्युलेट केली जाते ना बेटा, नीट ऐका, जे बोलतोय महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही इफिशियन्सी फुल लोडसाठी असू द्या, हाफ लोडसाठी असू द्या, दोघांसाठी फंडा कॉमन आहे. ती ओपन सर्किट टेस्टसाठी असू द्या किंवा शॉर्ट सर्किट टेस्टसाठी असू द्या, त्यावेळेस तुमचा जो PI असतो ना, तो PI म्हणजे W0 असतो. लक्षात ठेवा. म्हणजे इथे जो तुमचा W0 असेल तोच तुमचा PI असतो. जो तुमचा W0 असतो तोच तुमचा PI असतो. खूप महत्वाचं, सम्स मध्ये लक्षात ठेवा, जो तुमचा W0 असतो तोच तुमचा PI असतो. म्हणून आपण ओपन सर्किट टेस्ट मध्ये PI इज इक्वल टू W0 असं लिहित होतो. आठवतंय? ते शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये WSC इज इक्वल टू PCUFL. आताच बघितलं, शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये WSC इज इक्वल टू PCUFL असतं. म्हणून इथे पुन्हा इथे जी किंमत आहे ती WSC ची टाकायची, इथे जी किंमत आहे ती W0 ची टाकायची. पुन्हा इथे सेमच फॉर्म्युला आहे, फक्त KVA च्या जागी VI आलाय, ठीक आहे. पुन्हा इथे PCUFL चे इथे WSC, इथे काय येईल बेटा W0. पुन्हा इथे काय येईल WSC आणि इथे काय येईल बेटा W0. इथे पुन्हा WSC, इथे W0. आणि इथे कॉपर लॉस ॲट हाफ लोड काढायचा असेल आपल्याला, फॉर्म्युला आहेच. म्हणजे WSC काढायचा असेल हाफ लोड साठी तर 0.5चा स्क्वेअर इंटू कॉपर लॉस ॲट फुल लोड, 0.5चा स्क्वेअर इंटू कॉपर लॉस ॲट फुल लोड. तसंच आपण रेग्युलेशन साठी पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. रेग्युलेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला किती बेटा, I1 R1 ऑफ टी कॉस ऑफ फाय प्लस ऑर मायनस I1 X1 ऑफ टी इंटू साइन ऑफ फाय आपण खाली V1. R1 ऑफ टी आत्ताच काढलं आपण, WSC आपण ISC चा स्क्वेअर फॉर्म्युला बघितला होता. X1 ऑफ टी काढायचं असेल तर अंडर रूट ऑफ Z1 ऑफ टी मायनस R1 ऑफ टी, ठीक आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे इंटू द साइन ऑफ फाय आपण खाली V1 आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100. फुल लोड असेल तर I1 ची किंमत ISC एवढीच घ्यायची. हाफ लोड असेल तर I1 ची किंमत ISC आपण 2 घ्यायची. 1 फुल लोड किंवा हाफ लोड आपण फुल लोड असेल, हाफ लोड आपण फुल लोड असेल तर I1 ची किंमत ISC आपण 4 घ्यायची. I1 ची किंमत किती घ्यायची बेटा, ISC आपण 4. ओके, आता सगळ्यांनी टाकले बेटा हेडिंग, इफिशियन्सी कॅल्क्युलेशन फॉर ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट. क्वेश्चन घ्या, स्टेट द इक्वेशन टू कॅल्क्युलेट द इफिशियन्सी. स्टेट द इक्वेशन टू कॅल्क्युलेट द इफिशियन्सी फॉर ओपन सर्किट टेस्ट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट. स्टेट द इक्वेशन टू कॅल्क्युलेट द इफिशियन्सी फॉर ओपन सर्किट टेस्ट अँड शॉर्ट सर्किट टेस्ट. क्वेश्चन झालेला आहे आपला, ठीक आहे. नसेल लिहिला तर पुन्हा एकदा लिहून घ्या आणि हे सगळं लिहा बेटा. आता हे सगळं लिहायचंय, इकडची बाजू सगळी लिहायची, इकडची बाजू सगळी लिहायची. व्हिडिओ पॉज करा, इकडची बाजू सगळी लिहा. व्हिडिओ पॉज करा, इकडची बाजू सगळी लिहा. अपेक्षा देतो झालं असेल. आता हेडिंग टाका रेग्युलेशन. आता हेडिंग टाका रेग्युलेशन. क्वेश्चन घ्या, गिव्ह द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ रेग्युलेशन. गिव्ह द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ रेग्युलेशन. गिव्ह द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ रेग्युलेशन. रेग्युलेशनचा फॉर्म्युला दिसतोय आणि हे सगळं लिहून घ्या. रेग्युलेशनचा फॉर्म्युला दिसतोय आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. रेग्युलेशनचा फॉर्म्युला दिसतोय आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता ना बेटा उद्याच्या सेशन मध्ये माझे सगळ्यात मेन सम्स चालू होईल. सम्स चालू करण्याच्या आधी माझा नेहमीचा फंडा काय असतो बेटा, आधी आपण काय लिहित असतो, फॉर्म्युले. आधी आपण काय लिहित असतो, फॉर्म्युले. फॉर्म्युले लिहिताना इथे मी त्याला 2 भागात डिवाइड करतोय. आपण 2 कन्सेप्ट बघितले, एक ओपन सर्किट टेस्ट बघितलंय,
ठीक आहे. आणि अजून एक काय बघितलंय, शॉर्ट सर्किट टेस्ट बघितलेलं आहे. अजून एक काय बघितलं बेटा, शॉर्ट सर्किट टेस्ट बघितलेलं आहे. एक ओपन सर्किट टेस्ट बघितलं, एक शॉर्ट सर्किट टेस्ट बघितलंय. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युले बघू. सगळ्यात पहिले इथे आयन लॉस म्हणजेच माझा काय असतो बेटा, इथे W0 म्हणजेच इथे माझा PI असतो. आठवतंय. शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये माझा कॉपर लॉस महत्वाचा असतो. कॉपर लॉस इथे WSC ने दाखवतात, विच इज इक्वल टू कॉपर लॉस ऍट फुल लोड असतो. विच इज इक्वल टू काय असतो बेटा, कॉपर लॉस ऍट फुल लोड. त्याच्यानंतर इथे आयन लॉस काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला होता PI इज इक्वल टू W0 मायनस I0 चा स्क्वेअर इंटू द R1. तसा इथे P2FL काढायला फॉर्म्युला नाहीये. P2FL तुम्हाला दिलेलाच असतो डायरेक्टली. PI काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, पण P2FL काढण्यासाठी फॉर्म्युला नाहीये, तो डायरेक्ट दिलेला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण इथे R0 काढला होता, आठवतंय. R0 साठी फॉर्म्युला किती आहे, V1 अपॉन IC. V1 म्हणजेच इथे V0 असतो बेटा, त्याला डिवाइडेड बाय IC. V1 म्हणजे कुठला बेटा, प्रायमरीचा आहे. आणि हे ओपन सर्किट साठी म्हणून V1 इज इक्वल टू V0 घेतो, त्याला डिवाइडेड बाय खाली किती आलं, IC. तसंच X0 पण काढता येईल आपल्याला. X0 इज इक्वल टू V1 अपॉन IM. V1 लाच मी काय म्हणू शकतो पुन्हा, V0 अपॉन खाली काय येईल बेटा, IM. V0 अपॉन खाली किती येईल, IM. त्याच्यानंतर IM IC पण काढायचा असेल, त्यासाठी पण फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. IM काढायचा असेल तर मॅग्नेटायझिंग कंपोनंट म्हणतात त्याला. IM काढायचा असेल तर फॉर्म्युला किती येतो, I0 साइन ऑफ ∅0. बघितलंय आपण हे. आणि IC काढायचा असेल तर I0 cos ऑफ ∅0. I0 cos ऑफ ∅0. त्याच्यानंतर आत्ताच आपण बघितला आज R1 ऑफ टी काढायचा. जसं R0 आहे तसं इथे R1 ऑफ टी असतो. R1 ऑफ टी काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे WSC अपॉन RSC चा स्क्वेअर. आठवतंय, WSC अपॉन RSC चा स्क्वेअर. आजच बघितलं. त्याच्यानंतर Z1 ऑफ टी काढावा लागतो पहिले आपल्याला. Z1 ऑफ टी इज इक्वल टू VSC अपॉन ISC असतो. ठीक आहे. आणि X1 ऑफ टी काढायचा असेल तर अंडर रूटच्या आतमध्ये Z1 ऑफ टी चा स्क्वेअर मायनस R1 ऑफ टी चा स्क्वेअर. X1 ऑफ टी काढायचा असेल तर अंडर रूटच्या आतमध्ये Z1 ऑफ टी चा स्क्वेअर मायनस R1 ऑफ टी चा स्क्वेअर. हे ओपन सर्किट शॉर्ट सर्किट टेस्टच्या हिशोबाने फॉर्म्युले लिहून झाले. इफिशियन्सीचे पण फॉर्म्युले लिहायचे आणि आपले रेग्युलेशनचे पण फॉर्म्युले लिहून घ्यायचे. आता इथे सगळे तुमचे फॉर्म्युले बेटा. मग फॉर्म्युले लिहिताना काय केले ना, आधी ओपन सर्किट शॉर्ट सर्किटचे दोघं कंपॅरिझनच्या स्वरूपात लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर इफिशियन्सीचे पण फॉर्म्युले लिहायचे. डायरेक्ट फॉर्म्युला चालू केला तर हे नाही लिहिलं तरी चालेल बेटा, मला डायरेक्ट फॉर्म्युला महत्वाचे आणि रेग्युलेशनचे पण डायरेक्ट फॉर्म्युले महत्वाचे. म्हणजे पहा, ही बाजू हे इथून खाली आणि हे इथून खाली, हे सगळे माझे फॉर्म्युले. हे सगळेच्या सगळे काय बेटा, माझे फॉर्म्युले. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळेच्या सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. नेक्स्ट व्हिडिओ पासून मी याचे सम्स चालू करेन. बरं, याच्यामध्ये बेटा मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे, आता तुमचे गणित मोठे मोठे होत जातील. इथून पुढे मी गणितांना 3 भागात डिवाइड करतोय. नीट लक्षात घ्या. आधी आपले ओपन सर्किट टेस्ट झालेले आहे, तिथपर्यंत गणित काही खूप मोठे नव्हते. आता आपले गणित थोडे मोठे होत जाणार आहेत. आता जे गणित आहेत, आता जो पुढचा टाईप माझा चालू आहे गणितांचा, त्याच्यामध्ये ओपन सर्किट शॉर्ट सर्किट दोघांचे मिक्स गणित असते. म्हणजे ओपन सर्किट शॉर्ट सर्किट हे दोघं फॉर्म्युले वापरावं लागतात बेटा आपल्याला. आणि गणित खूप मोठं असतं, हे पण वापरावं लागतं. इफिशियन्सी पण काढायची असते आणि रेग्युलेशन पण काढायचं असतं. खूप मोठं गणित होतं आपल्याला. ठीक आहे. पुढचं ऍक्च्युअल सर्किटचे गणित आहेत आणि त्याच्या पुढे ऑल डे इफिशियन्सीचे गणित आहेत. आता ऍक्च्युअल सर्किट काय असतं, ऑल डे इफिशियन्सी काय असतं ते नंतर सांगेल. पण आता इथे तुमच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण ह्या चॅप्टरच्या, पण सगळ्यात मोठाले गणित आणि सगळ्यात IMP गणित आता माझे इथून स्टार्ट होणार आहेत. सगळ्यात मोठाले गणित आणि सगळ्यात IMP गणित माझे इथून स्टार्ट होणार आहेत. ठीक आहे. त्याच्या उद्याच्या सेशन पासून खूप महत्त्वाचं चालू होईल. लक्षात आलंय. आता प्लीज सगळ्यांनी आता हे फॉर्म्युलेज सगळ्याच्या सगळे व्यवस्थित लिहून घ्या. सगळ्यांनी हे फॉर्म्युलेज आधी व्यवस्थित लिहून घ्या बेटा. ओके. अपेक्षा ठेवतो सगळ्यांचे सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले लिहून झाले असतील. सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले लिहून झाले असतील. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू. गुड डे.